आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर. नाही, मला तरी असं वाटतं का आज जी रुक्मिणीबाई हॉस्पिटलमध्ये ही जी घटना घडली, खरं तर खूप लाजिरवाणी गोष्ट आहे. एखाद्याचा पाय फ्रॅक्चर झालाय आणि त्याला आपण पुट्टा लावतोय. खरी परिस्थिती मला माहित नाही, कदाचित मी ऐकलं का त्यांच्याकडे प्लास्टर करण्यासाठी देखील पैसे मागण्यात आले. मला तर आता ना हे डॉक्टर आणि प्रशासन सगळ्या गोष्टी सोडून मला एक इथे स्पष्ट सांगायचंय का माननीय आयुक्त महोदयांनी इथून एक तर राजीनामा द्यावा, नाहीतर इकडनं ट्रान्सफर करून घ्यावी. आयुक्तांना ऍडमिनिस्ट्रेशन सांभाळण्याचं अजिबात इथे जमत नाहीये. वारंवार जर हॉस्पिटल सारख्या अशा घटना होत असतील आणि त्याच्यामध्ये काही सुधारणा होत नाही, तर मग आयुक्तांनी त्यांची आयुक्त म्हणून काय जबाबदारी निभावतायत. आपल्या मार्फत माझी अजून एक मागणी आहे सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांना, जे इथले पालकमंत्री आहेत. महानगरपालिकेचे दोन्ही पण हॉस्पिटल शास्त्रीनगर आणि रुक्मिणीबाई हे तात्काळ आपण शासन स्तरावर हँडओव्हर घेऊन हे शासनामार्फत हे चालवावे. कारण महानगरपालिकेची कॅपॅसिटी, खरं तर दुसरा एक वाईट शब्द पण होता मला बोलायला, पण मला इथे बोलायचं नाहीये. महानगरपालिकेची कॅपॅसिटी आणि आयुक्त महोदयांची कॅपॅसिटी हॉस्पिटल चालवण्याची नाहीये. आयुक्त महोदय 100% सिस्टम फेलियर आहात. यांच्यामध्ये कॅपॅसिटी नाहीये. तात्काळ आयुक्तांची तरी बदली करून टाका. आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर.